नमस्कार मित्रांनो, आज मी टोयोटा शोरूम पाशी उभा होतो. टोयोटा शोरूम पाशी उभा असल्यानंतर मला शिर्डीची बुकिंग पडली. मिनी होती. म्हणलं ठीक आहे चालेल, तरी मग निघालो. मिनी पाहून घ्या. मिनी 2252 रुपये बिल होतं. मग काय तिथून मग निघालो. सेल मारलं, कस्टमरला फास्ट मध्ये पिकअप करून घेऊ म्हणलं. टपक्यात ड्रॉप करून तेवढ्यात कस्टमरचा कॉल. मग कस्टमरचा कॉल रिसिव्ह केला. कस्टमरशी बोललो. कस्टमर म्हणा रस्ता चुकला. मग परत कस्टमर घ्यायला आला मला. मग कस्टमर घ्यायला आल्यानंतर मग थांबलो. मग कस्टमर पण एवढे रेडी होते का बॅगी घेऊन तयारीतच होते. बॅगी ठेवल्या त्यांनी आणि त्यांचे मिसेसच्या थोड्याशा गप्पा चालू होत्या त्यांच्या नातेवाईकांसंग. मग काय मिसेस बिन परत त्यांची टाइमपास. मग काय पाथडी गावाच्या रोडला निघलो. भरपूर पाऊस चालू होता, एवढा बिन जोरात नव्हता. मग काय टोल नाक्यावर आलो. टोल नाक्यावर थोडीशी गाडी फास्ट घेतली. म्हणजे कसं टपक्यात गाडी पास करून पुढे निघून जाऊ. तेवढ्यात काय टोल नाक्यावर पोहोचलो. टोल नाक्यावर पोहोचल्यानंतर एक यूपीची गाडी होती. यूपी वाला काय टाइमपास करत होता येडा राताळ्या, काही कळतच नव्हतं. त्याला म्हणलं आवर भाऊ, हॉर्न मारले त्याला. मग तेवढ्यात आपली गाडी पास झाली. मग काय सिन्नर बायपास पर्यंत पोहोचलो. सिन्नर बायपासला असे येडे पागल लोक गाड्या चालवत आहेत. रोड क्रॉस करायचं, गाड्या स्पीड मध्ये राहत आहेत, त्यांना कळायला पाहिजे. मग काय तिकडून बायपासनी निघालो मी. मग तेवढ्यात शिर्डीत पोहोचलो. तर तुम्ही बघून घ्या, शिर्डीमध्ये आज गर्दी काहीच नाही. रविवार असून म्हणजे आज गर्दी नाही शिर्डीमध्ये. मग काय दर्शनावाले भक्त चालू होते, रोड क्रॉस करू राहिले. म्हणलं काय आपण पण गाडी पळवण्यात मजा नाही, जाऊ द्या म्हणलं. आज ट्रॉफिक नाही आहे, हळूहळू चाले बिचारे, जाऊ द्या. याला हॉर्न दिला. म्हणलं भाऊ आवर पटकन. भाऊचं काय चालय कुचू हळूहळू गाडी. मग काय मग हळूहळू निघलं. तर बघून घ्या शिर्डीमध्ये मग काय गर्दी नाही आज. मग काय तिकडून निघालो हळूहळू चालू त्यांच्या मागं हॉर्न देत. मग पुढे गेल्यानंतर कस्टमरचं हॉटेल आलं. कस्टमरच्या हॉटेलला ड्रॉप केलं. कस्टमर लागला बॅगी काढायला. मी काही काढले नाही, कस्टमरनेच काढले. कस्टमरने बॅगी काढल्यानंतर त्याच्यात त्यांची मिसेस एवढी स्लो काम आहे त्यांचं, तर हळूहळू उतरत होते. मग काय बिल घेतलं पटक्यान. लगेच दुसरं कस्टमरला पिकअपला आलो. मग त्यांना पिकअप केलं. तर मग काय नाशिकचा रोड पकडला. मग काय साना पिरिरी गाडी काढली जोरात थोडी. म्हणलं चला आता पटापट पळू गाडी. म्हणलं पटकन ड्रॉप करू, वजरचा टाइम होईल तोपर्यंत पोहोचू. मग काय फायनली आडगाव नाक्यापर्यंत पोहोचलो. मग कस्टमर सोडलं. कस्टमर म्हणतं ये घर नाहीये. म्हणलं सर तुम्हीच लोकेशन दिलं, काढून घ्या बॅगी. म्हणलं मला टाइम नाही. मग काय कस्टमरने बॅगी काढून घेतल्या. कस्टमरला म्हणलं इकडून 2 मिनिटाचं अंतर आहे, पाय जाऊ शकते. त्यांची मुलगी म्हणून ठीक आहे म्हणून काय अडचण नाही. कस्टमरने बॅगी काढली. मुलगी लागली त्यांची हसायला, कॉमेडी करत होतो म्हणून. काय कस्टमर म्हणून ओके